कलकत्ता असेल, बदलापूर आणि राज्यात अनेक ठिकाणी ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्या त्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। परंतु न्यायालयाने जे आहे ते हा बंद बेकायदेशीर असल्याचं नोंदवलेलं होतं आणि त्यानंतर महाविकास आघाडीने जे आहे ते बंद मागे घेतलेला आणि ठिकठिकाणी निदर्शनं केलेले आहेत। अमरावतीत देखील काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे आहे ते सरकारचा निषेध केलेला आणि घटनांचा निषेध केलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बंद नसल्यामुळे जे आहे ते अमरावती शहरातील बाजारपेठा जे आहेत ते सकाळपासूनच उघडलेले आहेत। दैनंदिन जसं वातावरण बाजारपेठेमध्ये असतं तेच परिस्थिती आज अमरावतीच्या संपूर्ण बाजारपेठेमध्ये आहेत। नियमित वेळेत जे आहे ते संपूर्ण बाजारपेठेतील दुकानं जे आहेत ते उघडलेले आहेत, परंतु ज्या पद्धतीने दररोज दुकानांमध्ये व्यवहार होत असतात, गर्दी असतात, ती गर्दी मात्र आपल्याला बाजारपेठेमध्ये दिसत नाही। कारण ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काल महाराष्ट्र बंद असल्याचं जे आहे ते महाविकास आघाडीने जाहीर केलेलं होतं। दुसरीकडे बंद मागे घेतला असला तरी मात्र बाजारपेठेमध्ये मात्र ज्या पद्धतीने गर्दी रोज असते ती गर्दी आपल्याला सध्या अमरावतीच्या या बाजारपेठेमध्ये दिसत नाहीत। अमरावतीच्या जयस्तंभ चौकामध्ये सध्या मी आहे आणि मुख्य बाजारपेठ ही अमरावती शहराची समजली जाते। पुढे जर आपण गेलो तर जवाहर गेट ठिकठिकाणी या भागात इलेक्ट्रॉनिकचे दुकान असेल, कपड्यांचे दुकान असेल, आज मोठी बाजारपेठ देखील आहेत, परंतु बाजारपेठ खुली असली तरी मात्र गर्दी दिसत नाही। कारण काल ज्या पद्धतीनं बंदचं आवाहन महाविकास आघाडीने केलेलं होतं त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी संभ्रम नागरिकांमध्ये असल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळत आहे। तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते संपूर्ण बाजारपेठ अमरावती शहरातली उघडलेली आहेत, दुकानं जे आहेत ते नियमित सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अधिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।